त्यावेळेला आमच्या ज्येष्ठ भगिनी ज्या आहेत वृद्ध तपस्विनी फार सुंदर रुक्मिणी पत्रिका त्या म्हणतात, गातात. नेत्राच काजळ नखाची लेखनी रुक्मिणी पत्रिका लिहितसे. नेत्राच काजळ नखाची लेखनी रुक्मिणी पत्रिका लिहितसे. रुक्मिणी पत्रिका लिहितसे. रुक्मिणी पत्रिका लिहितसे. काय सुंदर वर्णन करतात. पत्रिका लिहिलेली आहे. देवाला विडा द्यायचा आहे. विडा विडा कळतो तुम्हाला? विडा कोणी उचलला होता विडा? छत्रपती शिवाजी महाराजांना मी संपवून येईल अफजल खान विडा उचलला होता ना. तसाच विडा मथुरेच्या दरबारात उचलला होता ना. महाबळ भटानं उचलला, पुतणीनं उचलला. कशासाठी? कृष्णाला ही विडा देते भगवंताला. हा कशाचा विडा आहे? अहो तुम्ही विडा म्हणताय. रुक्मिणी अर्जव करी विडा घ्या, जय देव महाराज विडा घ्या, जय देवा श्री हरी म्हटले. तिथं ते पान करपलं. काय? पान करपलं. मग ती दाशी होती, दाशीवर चिडली. भावकळना नावाची, तिचं नाव भावकळना. भावकळना शब्दाचा अर्थ रुक्मिणीचा अंतकरणातला भाव ती जाणते, म्हणून तिला भावकळना म्हणतात. आम्हाला भाव कळच ना. कळलं ना? भाव आम्हाला कळना, ती भाव कळना. तिला भाव कळतो रुक्मिणीचा, पण आपल्याला कळच ना. अशी आपली अवस्था आहे. भाव कळत नाही आपल्याला. आणि ती कोपली तिच्यावर. अरे म्हणजे आपल्याकडे पानं नाहीत का? म्हणजे बाई साहेब, तुमच्या हाताचे बोट जे आहेत ना, त्याला ताप आहे प्रचंड प्रमाणामध्ये हाताला, आणि ते उमटलेत. म्हणले इतकी ताप आहे त्याच्यामुळे करपले ते पानं. अन्यथा ज्ञाने हडपिणीची कोपली असं वाक्य आलेलं आहे चित्रपटामध्ये. आज जर रुक्मिणी असती तर काय म्हटलं असतं तिने? कुठल्या भाषेत भगवंताला बोलली असती? नाही. कशी आळवणी केली असती? काय पत्र पाठवलं असतं तिने? हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. किती प्रेम आहे माझं तुमच्यावर, नाही सांगू शकत मी, नाही सांगू शकत. हम तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हम तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर. म्हणून लक्षात ठेवा, सुदेव ब्राह्मण भगवंतापर्यंत जाईपर्यंत तो पाणी सुद्धा घेत नाही, तो जेवणही करत नाही. मला देवाकडे पहिलं जायचं आहे. आपली कुठे एवढी तयारी आहे? तो तर फक्त निरोप घेऊन चाललेला आहे रुक्मिणी देवीचा. तरी सुद्धा एवढी तयारी आहे त्याची. आपण तर प्रत्यक्षात त्या सख्याला भेटायचा तयारी करतोय. देवाला भेटलं पाहिजे, देव आपल्याला मिळाला पाहिजे, भेटला पाहिजे आपल्याला, असं वाटतं. नागपूरला गेलो होतो मी एकदा. बाबांचा मार्ग होता आणि वासुदेव मुनींनी मला सांगितलं, तुमची देवपूजा मार्गाला करवा असं बाबा म्हणाले. ठीक आहे. तुम्ही देवपूजा घेऊन मार्गात तिथे गेलो.
सकाळच्या वेळेला सगळी भिक्षुक मंडळी ओळीनं देवपूजा करत होती. एक वृद्ध म्हातारा, देवा भगवंता प्रेम देजो रे बाबा, गुजरात मधला माणूस, गुजराती, देजो रे बाबा, देजो, प्रेमच देजो रे बाबा. त्याचा मित्र मागे असेल, सहपाठी. तो काय म्हणला माहितीये, चाल पुढं, रिकामी बडबड करू राहिला, प्रेम मागतो तो. ह्या बापाने ठेवलं प्रेम. जेव्हा देवाला अनुसरायचं तेव्हा अनुसरला नाही, प्रेम मागतो. टोकाचं भेटल का? ते पुढचं म्हातारं रडायला लागलं. ओ बाबा, खरी गोष्ट आहे. अख्खा आयुष्य प्रपंचाला दिलं, देवाला दिलं नाही, कसा देव प्रेम देईन मला? खरंय तुमचं, खरंय तुमचं. हे समर्पण आमच्यामध्ये, ते समर्पण असावं लागतं. सुदैव ब्राह्मण भगवंतापाशी द्वारकेमध्ये जसा पोहोचला, काय आणलंय? पत्रिका, लखोटा. कोणीतरी पाहिला, म्हणले नाही, भगवंताला देण्याचा आदेश दिलेला आहे. लखोटा भगवंतापाशी गेला, भगवंतानं उघडला, पाहिला. एका भक्तानं भगवंताला दिलेली हाक आहे. आसनावरून भगवंत उतरलेत खाली घाई मध्ये. पत्र वाचल्या पत्र वाचता तमाय भक्त मोहे धावलासी तू कृपाळ. विमांडुनी सकळी राजदर दिधले रुक्मिणीशी केवळ सन्निधान. धावत उतरले. उत्तरीय वस्त्र अंगावरचं पाठीमागे लोळते. भगवंत पुढे पळते. राज दरबारातून जाता जाता भगवंतानं एकदम सात्विकीला सांगितलं, सात्विकी आपला रथ तयार करा, आपल्याला जायचंय. कुठं जायचं माहित नाही. सात्विकीने रथ तयार केला. भगवंत गेले, रथात जाऊन बसले. सगळे पाठीमागून भगवंत कुठं चाललेत म्हणून निघाले. पत्र पाठीमागे राहिलं. बलराम दादानं बघितलं. अरे म्हणले, कन्हैया चाललेला आहे महाराष्ट्रात कौंडण्यपूरला रुक्मिणीला आणण्यासाठी. बलराम दादा निघाले. उद्धव देव, सगळं नारायणी सेना जी आहे भगवंताची, ती सगळी पाठीमाग. भगवंताचा रथ पुढे, नारायणी सेना पाठीमाग. त्या ब्राह्मणालाही भगवंतानं रथामध्ये घेतलं. त्यांनी रथातच त्याला जलपान. तो म्हटला, मी मागं थांबत नाही. म्हणजे तुम्ही जेवण करून या नंतर. म्हणजे नाही, आताच. रथामध्येच त्यांनी पाणी पिलं, काही फराळ केला. आणि भगवान गोपाल कृष्ण द्वारकेवरून कौंडण्यपूरला 36 तासात पोहोचतात, असं वर्णनही चरित्रामध्ये आलेलं आहे. भगवंताने जे श्रीकृष्ण चरित्र सांगितलं त्यात वर्णन 36 तासात. 36 तास म्हणजे किती झाले? 1.5 दिवस. किती वेगात आले असतील भगवंत, याचा विचार करा. जेव्हा अंतर जे आहे ना, द्वारका ते कौंडण्यपूर कमीत कमी 1200 ते 1300 किलोमीटरचं अंतर असेल. कमीत कमी 36 तासात पूर्ण केलेलं आहे. भगवंत आले अशी वार्ता जेव्हा कळाली तेव्हा तुम्हाला सांगतो, रुक्मिणीला इतका आनंद झाला, ताप कुठल्या कुठे पळून गेला. सुदैव ब्राह्मणाला आल्यानंतर सुदैव ब्राह्मणाचं पूजन केलं. म्हणजे काय देऊ तुम्हाला, अरे तुमचे माझ्यावर फार उपकार झाले. मानवा पंथात एक श्लोक आलेला आहे, त्या संकष्टारा स्तोत्रामध्येच आहे. तया नमन माझे गुरुपदा, जेने दाखविले आनंद कंदा, तो उपकारू मदन पिढे करा, देवा परमानंदा तुझी भेडी. हे भगवंता, ते उपकार मला गुरुचे नाही फेडता येणार, तुम्हीच फेडा. कारण का? कारण परमेश्वर ज्याने दाखवला त्याचा अनंत उपकार आहे, ते परत फेड नाही करू शकत. संत तुकाराम बाबा ते फार सुंदर अभंग आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई,
ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा आए जावे आसिमाने उतराई ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा काय सांगू आता संताची उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे तसे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा जीव जरी अर्पण केला तरी तो थोडाच आहे पण काय करू म्हणे गुरुवर्य जीव तुम्हाला देऊ शकत नाही तो देवाला दिलाय तो कुणाला दिलाय कृष्णार्पण केलाय कृष्णाला दिलेला आहे काय गंमत आहे सगळीकडे हाहाकार झाला शिशुपाळ वक्रदंत जरासंध सगळ्या म्हणजे भगवंताचा द्रोह करणारे याला कोणी बोलवलं आमंत्रण न देता हा कसा काय आला अरे हे घर ज्याला मूळ म्हणतात की नाही मूळ मूळ माहिती ना तुम्हाला लग्नामध्ये मूळ देतात मूळ म्हणजे घरातले सगळे त्याला मूळ म्हणतात हे मूळ आहे ना रुक्मिणी देवीने दिलेलं आमंत्रण सगळ्यात मोठं आमंत्रण आहे बाकीच्यांना तरी कोणीतरी गेलं होतं निमंत्रण द्यायला पण इथे मात्र रुक्मिणीचं निमंत्रण आहे सगळ्यात महत्वाची व्यक्ती तर भगवंतच आहे पण त्यांना काय माहिती भीमकानं सांगितलं तेव्हा आलेत ना तुम्ही स्वयंवर मांडले ते आलेत त्यांना त्यांचा पराक्रम दाखवू द्या कोणीच काही बोलायचं नाहीये आलेल्या कुठल्याच माणसाचा अवमान करायचा नाहीये मग दुसऱ्या दिवशी शोभायात्रा निघाली मिरवणूक निघाली आणि त्या मिरवणुकीमध्ये भगवंताचा रथ चाललेला आहे भगवंत असा त्या रथाच्या याच्यावरती असा हात ठेवलेला बसलेले आहेत रथ चाललेले आहेत रुक्मिणीच्या महालासमोरून रथ चाललेला आहे आणि रुक्मिणीनं विचारलं कारण आपल्यामध्ये पद्धत नाही ना चेहरा पाहण्याची रुक्मिणी दाशीला म्हणते कृष्ण कसे दिसतात मला सांग बरं दाशी गेली बाहेर आणि बघते तिचं लक्ष भगवंताच्या नखाकडे गेलं कशाकडे गेलं नखाकडे आणि तिथंच खेळून राहिलं 10 मिनिटं झाले 15 मिनिटं झाले तिने दुसऱ्या दाशीला पाठवलं जायगा म्हणजे काय करते बघून ही गेली तुला बाईसाहेबांनी बोलवलं आणि ही बघायला लागली ती आली रुक्मिणी विचारलं कसे दिसतात कृष्ण बाईसाहेब खरं सांगू अगं मग काय खोटं सांगते का खरंच सांग ना बाईसाहेब मी बघितलाच नाही चेहरा काय चेहराच पाहिला नाही मग काय बघत होती इतका वेळ फक्त देवाचे बोट जे आहेत ना त्या बोटाची जी नख आहेत ते पाहत होते नख इतके सुंदर आहेत बाईसाहेब काय सांगू त्याच्यावर माझी नजरच बाजूला जात नाही महानुभाव संत वर्णन करतात भगवंताचं आरक्त चरण तळवे ऊर्ध्वरेषा तयावरी उंच धुरा सुगोटीही निर्मळा टंकवर्तुळा नखे सुधाकर शोभे पाहुणी देवला जती कोणत्या सरळ देखा जाणू त्या कर्दळी सम सखोल नाभिकारंध्र जीवदोषा समाविते उंच वक्ष स्थल शोभे मल्ल जैसा धुरंधर नितळा मुडपे देखा दंडा किवरे किव अजान बाहुते हस्त अभय वर्णायक अंगुळ्यासरदाही दिसती तेज पुंजत्या चंद्रबिंबा कृती नखे भवाचे बंद खंडिती हनुमती अर्धचंद्र ओष्टपुटा रक्तही सरनाशिका शोभे भ्रुमध्ये चंदना गिळा विशाल भाल प्रदेश कपोल उंच शोभते नेत्रयुगूल कृपाळू देखता प्रेम वर्षती शुभ्रतानंद पंक्तीशी रक्तमालाच भासते कर्णयुग्म कनवाळू न घेती दोष ऐकुनी श्रीकंठी शोभती रेषा त्रिरेषा उदरावरी वाम भवावरी कांदी भ्रुकुटी धनुषाकृती राजस तेजस मूर्ती सौंदर्यादी गुणान्वित पीतवर्ण देह कांती
काय सुंदर वर्णन. संत वर्णन करतात, अधरम मधुरम वदनम मधुरम अधिपते रखिलं मधुरं 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 वदनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं वदनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं फलितं मधुरं चलितं मधुरं भजितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं 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 वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं वेणो मधुरा वेणो मधुरा पाणी मधुरा माधो मधुरा भूतं मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं भूतं मधुरं भूतं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं 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 वदनं मधुरं नयनाधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं. भगवंताचं अखिल मधुर आहे, सगळंच मधुर आहे, सगळेच मधुर आहे. इतके सुंदर आहेत भगवंत, त्याचं वर्णनच कोणी करू शकत नाही. शेषानं त्यांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, शेषा त्याची जीभ दुभंगली, चिरली. असं अप्रतिम वर्णन आहे भगवंत. आणि रुक्मिणी देवी सगळं त्या नखाचंच वर्णन ऐकते. चला, नख चांगले म्हणजे भगवंत चांगलेच असणार, काही वादच नाही. आणि मग ठरलं की कुठं जायचं, काय करायचं, आता याच्यातून सोडवणूक कशी करायची. तर तिने सांगितलं पित्याला, आपलं कुलदैवत अंबिका आहे, तिचं दर्शन घेऊ आम्ही. रुक्मियाला कळलं. रुक्मिया म्हणाला, नाही 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 नाही, तिकडे जायचं नाही, ते कृष्ण आहे म्हटले. त्याचा जानोसा आहे तिथे, जानोसा. जानोसा कळतो ना, त्याची राहुटी म्हणे, तिथे नाही जायचं. भीमकानं सांगितलंय असं चालणार नाही म्हणे, हे सगळं सहन करावं लागणार, तुम्ही रक्षण करा तुमच्या बहिणीचं, होत नसेल तुमच्या तर राहू द्या. त्याला गेलाच नाही. रुक्मिणी देवी जाते. काय संरक्षण आहे. पहिलं कडं हातात नंगी तलवार घेऊन तिच्या भोवती, तिच्या रथाच्या भोवती. त्याच्यानंतर दुसरे धनुष्यबाण घेऊन रथामध्ये बसलेले. त्याच्यानंतर भोवती हत्तीवर अंबारीत बसलेले, हातामध्ये भाले घेऊन. असं मोठा जथ्थाच्या जथ्था तो पूर्ण त्या अंबिकेच्या मंदिरापर्यंत जातो आहे. आणि तिथे भगवंत अगोदरच त्या मंदिरामध्ये जाऊन बसलेले आहेत. आता रुक्मिणी मंदिराच्या मध्ये देवीच्या दर्शनाला जाते आहे. थाळी सजवलेली आतमध्ये जाते आहे, फुलहार वगैरे घेतलेले आहे. आतमध्ये जायचं तर सगळे सैनिक चाललेले आहेत. भाव कळणा म्हणते, इकडे आतमध्ये येता तुम्ही, तुम्हाला दर्शन घ्यायचंय, हवा बाहेर. वेड्यासारखं सगळेच लागायला लागले म्हणे पाठीमाग. आम्ही पळून चाललो काही इकडून. गेले आतमध्ये. त्या देवीचं दर्शन घेतलं आणि देवीला हात जोडले. म्हणजे देवी माते, मला तुझ्याकडून काहीच नकोय, मला तुझ्याकडून काहीच नकोय, पण जी आतापर्यंत मी तुझी सेवा केली याच्या बदल्यात तुला जर काही देऊ वाटलं आणि देण्याची तुझी ताकद असेल तर मला फक्त कृष्ण भेटव, बस. मला काही नको, काही लागत नाही, कृष्ण भेटला पाहिजे, माझं कृष्ण भेटवावं.
डोळे झाकले आणि आता हार टाकायचा गळ्यामध्ये. भगवंत मूर्तीच्या पाठीमागून पुढे आलेले आहेत. हार टाकला, तो हार भगवंताच्या गळ्यामध्ये पडला. जसा भगवंताच्या गळ्यामध्ये हार पडला तसं वरून देवलोकांनी पुष्पवर्षाव केलेला आहे. पुष्पाची वृत्ती लागलेली आहे. सरोवरे पुष्पवर्षिणी, गंधर्व गायन करायला लागलेले आहे. अप्सरा नृत्य करायला लागलेले आहे. अष्टवसू वादन करायला लागलेले आहेत. त्यांचं वादन चाललेलं आहे. गंधर्वाचं गायन चाललेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यामध्ये भगवंताचं स्वागत करून केले. लोकाला कळलंच नाही काय वाटलं नाही. रुक्मिणीला घेतलं, रथात बसवलं. लग्न लागलेले रुक्मिणी इथे पहिल्यांदा, आणि भगवंत पुढे पळालेले आहेत रथ घेऊन. भगवंताचं सैन्य पाठीमागे या सैन्यावरती तुटून पडलेलं आहे. घनघोर युद्ध झालेलं आहे. रुक्मिया आलेला आहे. सगळे येतात, हारून जातात. रुक्मिया येतो, रुक्मिया पण हारतो. भगवंत रुक्मियाचे 5 पाठ काढतात. इथून असं तलवारीनं, इथून असं. त्याचे अस्त्र शस्त्र सगळे नष्ट होतात. रथ नष्ट होतो. भगवंत त्याच्या छातीवर पाय देतात आणि केस पकडतात. तर रुक्मिणीला वाटतं माझा भाऊ आता काही वाचत नाही. ती येते भगवंताचे चरण पकडते. प्रभू आमचं माहेर. देव म्हणले अहो आम्ही मारत नाही त्याला, तो मेहवाना आहे आमचा. त्याची चेष्टा करतोय थोडी. आणि मग इथून असं काढलं, ते कोण काढलं, त्याला विद्रूप केलं. एवढंच नाही, अर्धी मिशी काढली, अर्धी दाढी काढली. ते काही परत गेलं नाही कौंडण्यपूरला, तिथंच थांबलं, गेलंच नाही. दुसरी राजधानी त्यांनी स्थापन केली आणि तिथंच राहिलं. ते रुक्मिणीची विशेषता, जेव्हा रुक्मिणी आलेली आहे आणि चांगदेव हरताळ्याला तापी पूर्णाच्या संगमावरती इथे भगवंताला हळद लागली. कारण पाठीमागून भीमक राजा आलेला आहे. माझ्या मुलीचं कन्यादान मला करायचंय म्हणून पांढरे ध्वज लावून आलेला आहे. ते म्हटले अहो सैन्य आलेलं आहे सगळे तुटू. भगवंत म्हणतात नाही, पांढरे ध्वज आहेत बघा, शरण आलेले आहेत, काही हरकत नाही. आलं त्यांनी सांगितलं देवा भगवंता क्षमा करा, माझ्या पोरानं तुम्हाला त्रास दिला, पण मला माझ्या मुलीचं कन्यादान करायचंय. तिथे भव्य मंडप उभारलेला आहे. भगवंताला हळद लावलेली आहे, रुक्मिणी देवीला हळद लावलेली आहे. आणि सगळे दोन्हीकडचे पाहुणे मंडळी एकत्रित जमून त्या ठिकाणी अंतरपाठ धरून मराठी पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न लागलेलं आहे. मंगलाष्टका सगळ्यांना अक्षदा दिलेल्या आहे. अंतरपाठ धरलेला आहे आणि दोघांना दोन्हीकडून उभं केलेलं आहे. आणि ब्राह्मणांनी सगळ्यांना अक्षदा पोहोचल्या का सूचना केली. म्हटले पोहोचल्या. मग सुरू करायची मंगलाष्टका. म्हणजे सुरू करा. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महा सुरनदी ख्याता गया गंडकी पूर्ण जल समुद्र सरिता पुरिया सदा मंगलम वधूवर्यो शुभम भवतु सावधान. राजा भीम रुक्मिणी नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा रूपवरा कवना सम्या देई जे
आता एक विचार कृष्ण नवरा त्याशी समर तू म्हणे रुक्मी पुत्र वडील त्याशी कुशने कुर्या सदा मंगलम वधूर्यो शुभं भवतु सावधान 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 शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान रुक्मिणी नवरी नटली नवरी 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 नटली नवरी नटली नवरी नवरी नटली रुक्मिणी नवरी नटली रुक्मिणी नवरी नटली नवरी 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 नवरी